नमस्कार. रोज आपल्याला विविध प्रकारची कामं करायची असतात. आपल्या डोक्यामध्ये या वेगवेगळ्या कामांची लिस्ट असते आणि या सर्व कामांची गर्दी आपल्या डोक्यामध्ये होती आणि एकही काम धड होत नाही. आता यासाठी आपण विविध प्रकारच्या टू डू लिस्ट तर करतो, पण ती टू डू लिस्ट पूर्ण होत नाही. हे सर्व प्रॉपरली ऑर्गनाइज करण्यासाठी एक बेस्ट ॲप मी तुम्हाला सांगतो, ज्याचं नाव आहे Google टास्क. हे बघा, इथे शेजारीच Google टास्कचा हा ऑप्शन आहे, ज्यामध्ये ओपन केल्यावर आपल्याला अशा प्रकारे विविध टास्क आपण लिहू शकतो. खाली बघा, हे प्लसचे बटन आहे. इथे क्लिक करून आपण आपला टास्क लिहायचा. जसं की आज मला रनिंग करायचे आहे. ओके, तर एक टास्क इथं आलेला आहे. त्याचप्रकारे आज मला उदाहरणार्थ शॉपिंग करायचे आहे. तर शॉपिंगचं ऑप्शन इथं. अशा प्रकारे तुम्ही एक ना अनेक लिस्ट इथे बनवू शकता आणि जो टास्क कंप्लीट झाला, फॉर एक्झाम्पल आता मी रनिंग करून आलो आहे, तर रनिंगवर मी इथं क्लिक करणार आणि तो कंप्लीटेडमध्ये गेला आहे. ओके, त्याचप्रकारे माझा एक्झरसाईजसुद्धा झाला आहे, तर एक्झरसाईजला मी क्लिक केलं आहे, तर हा टास्क माझा कंप्लीट झाला आहे. हे फार बेसिक आहे आणि याच प्रकारे या ॲपमध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. यामध्ये एक सर्वोत्तम ऑप्शन मला हा दिसतो आहे, की इथे वर बघा, न्यू लिस्ट. यावर जर तुम्ही क्लिक केला तर एक नवीन लिस्ट आपण बनवू शकतो. जसे की प्रोफेशनल कामांसाठी मी एक लिस्ट वेगळी बनवतो. ओके, तर माय टास्कमध्ये हे तर माझे पर्सनल कामं झाले आणि प्रोफेशनल कामांसाठी मी वेगळी लिस्ट बनवू शकतो. आज एखादा प्रोजेक्ट मला करायचा आहे, तर त्या प्रोजेक्ट वाईज स्पेशल कामांसाठी मी एक लिस्ट वेगळी बनवू शकतो. एक पर डेनुसार तुम्ही वेगळी बनवू शकता. अजून एक ऑप्शन यामध्ये फार इंटरेस्टिंग आहे. या सर्व कामांपैकी काही अतिशय महत्त्वाचे अर्जंट कामं आहेत, त्याला मी स्टार करून ठेवू शकतो. स्टार केल्यामुळे काय होणार, अतिशय महत्त्वाची कामं मग ती कुठल्याही लिस्टमध्ये असतील तर ती त्या स्टारमध्ये येतील. तर हे टास्कमधील बेसिक सेटिंग होत्या. यासोबतच या टास्क ॲपमध्ये डेली रुटीन आपण कसं बनवू शकतो, वीकली रुटीन कसं बनवू शकतो, ते आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.